कापूस सोयाबीन उत्पादकांकरता आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अनुदानाचं वितरण आता होणार आहे। पहिल्या टप्प्यात 2399 कोटींचं अनुदान असेल। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनुदान वितरणास मान्यता देण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात 49,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 2398 कोटींचं अनुदान जमा होईल। एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या नॉर्म प्रमाणे अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं ज्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या नॉर्म प्रमाणे ते नुकसान आपण जेवढं देऊ शकतो त्यात आतापर्यंत 400 कोटी रुपयाचं वाटप या राज्य सरकारने माहिती व मदत व पुनर्वसन खात्याने या ठिकाणी वाटप केलेलं आहे। त्यामुळे आणखीनही त्यांचं वाटप चालू आहे, कारण हा नुकसान जे पाहता पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातल्या 4 जिल्ह्यात, मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यातल्या काही तालुक्यात आणि पूर्व विदर्भाच्या 3ही जिल्ह्यात फार मोठं नुकसान झालं होतं। त्या नुकसानाची भरपाई मदत पुनर्वसन या ठिकाणी त्यांनी चालू केलेली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।